कुठे असतील भानू? कुठे गेले असतील? सापडतच नाहीये. सासूबाई पण काही उत्तर देत नाहीत, शोभा पण काही बोलत नाही. कसं शोधू त्यांना? पोलिसांना विचारू? साहेब, तुमची थोडी मदत हवी होती. हा बोला ना. हो आम्ही तुमच्यासाठीच आहोत, बोला. भानू हरवले. हो मग लगेच पोलीस स्टेशनला जा, मिसिंग कंप्लेंट द्या, थोडी जुजबी माहिती द्या आणि एक फोटो द्या. नाही, त्या फोटोत येत नाहीत. अशा कशा येत नाहीत? लाजतात का? जाऊ दे. नाव काय त्यांचं? भानू. भानू म्हणजे त्यांचं खरं नाव मोहिनी, पण लोक भानू म्हणतात त्यांना. कशा दिसतात? नाही म्हणजे साधारण वय काय? आणि त्यांना शेवटचं कोणी व कुठे पाहिलं? त्यांचं वय ना साधारण 1400 वर्षाचं आहे. काय? नाही, पण त्या एवढ्या वयाने मोठे दिसत नाहीत. म्हणजे त्या मोहिनी असतात ना तेव्हा त्या फक्त मला दिसतात, आणि भानू असतात तेव्हा त्या सगळ्यांना दिसतात. मी त्यांना शेवटचं भानू म्हणून पाहिलं होतं. काय रे, काय? तू पोलिसांची मस्करी करतो? नाही हो. खोटं बोलून पोलिसांची फसवणूक करतो? आठ टाकतो काय तुला? हो ना. काय खोटं बोलतो? अहो नाही साहेब, मी खरं तेच सांगतोय तुम्हाला. कोण आहे? कोण आहे ही मोहिनी? कोण आहे ही भानू? म्हणजे मोहिनी आहेत ना त्या परी आहेत, आणि भानू आहेत ते आमच्याकडे काम करतात, घरकाम करतात. काय रे, तू काय डोक्यावर पडलेस की काय? काय काय बोलतेस तू? हो साहेब, मी खरं सांगतोय, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. अहो चला. काय गे, किती वेळ? तुला माहिती आहे ना मला वेळेवर ड्युटीवर जायचं असतं म्हणून. अहो तो दुकानदार ना सामान द्यायला तयार नाही लवकर लवकर, आणि ना पैसे कमी करत नव्हता. हा चला चला. चल. साहेब मी काय म्हणतो, काय ते याला 8 टका, 8 टका याला. आधी याला 8 टका. का ग? अहो हाच तो माणूस माझा पाठलाग करत होता. हा नाही. काय रे, तुझी एवढी हिंमत? बायकांची छेड करतो, त्यांचा पाठलाग करतो? अहो साहेब तसं नाहीये. हा खोटं बोलतोय. हा मला डाऊटच होता. आता तू कुठल्या तरी बाईची चौकशी करत होता. दिसायला किती भोळा आहे आणि मनाने काळा आहे नुसता. थांब, आता मी तुला सोडणार नाही. याला ना असा चांगला तिंगा दाखवतो, म्हणजे हा कुठल्याही बाईच्या वाट्याला जाणार नाही. अहो आता बोलत बसणार आहात की पकडणार त्याला? चल चल तू पोलीस स्टेशनला, तुला चांगला फटकावून काढतो. अहो साहेब मी तसा माणूस नाहीये. तसा माणूस नाही. चल तू पोलीस स्टेशनला चल. अरे अरे पकडे त्याला, पकडा पकडा. अहो तुम्ही पोलीस आहात का? तुम्ही पकडा. हो अरे पकडा त्याला, पकडा. तू माझ्याकडे कशाला बघते? तिकडे बघ. बर. लीलावती, मी तुझी मदत करायला इथे आली. सांग मी काय करू तुझ्यासाठी? खाली बस. कुठून उभी राहा. पुढे चालत जा. थांब थांब थांब. तशीच मागे ये. तो पंखाला. म्हणजे मी जे सांगेन ते तू करणार? हो. मी जे मागेन ते तू मला आणून देणार? हो. मला त्रास नाही ना देणार? जोपर्यंत तू सांगत नाही तोपर्यंत मी तुला त्रास नाही देणार.
मग तू माझ्याकडे बघून का बोलत नाहीयेस? तूच तर मला सांगितलं माझ्याकडे बघू नकोस म्हणून. माझ्याकडे बघ. सांग मी तुझ्यासाठी काय करू. सकाळपासून मी काही खाल्लेलं नाहीये. मला भूक लागली. मला काहीतरी चमचमीत खायला आणून दे. काहीतरी म्हणजे नक्की काय हवंय. अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी असं काही केलेलं नाहीये. विश्वास आहे ना? हा खोटं बोलतोय. हा बाटला करत होतो हे माझा. बघ, काही झालं तरी मी तुला सोडणार नाही. अरे थांब थांब, कुठे बोलतोस. तू ना माझ्यासाठी पाणीपुरी मागव. नको नको, थांब थांब थांब. पाणीपुरी नको. रगडा पॅटीस मागव. नको नको, थांब 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 थांब. ते हा शेवपुरी मागव. अगं थांब ना. पण जरा तिखट असू द्या. हा, मला जरा चमचमीत आवडतं. अगं बाई, हे सगळं खरं होते. मी स्वप्नात आहे की काय असं वाटायला लागले मला. मला जरा चिमटा काढ. चिमटा काढायचं की ते जोरात काढलास तू. तू मला सांगितलं चिमटा काढ. हळू का जोरात ते नाही सांगितलं. असं दे. खरंच आज मी ना खूप खुश आहे. हे सगळं खरं होते. विश्वासच बसत नाहीये. आई, अरे बापरे, शोभा, बापरे, ती आली. तिने जर तुला बघितलं ना सगळे गडबड होईल. लप लप, कुठं तरी लप ना, लप. लीलावती, तू काळजी करू नको. मी तिला दिसणार नाही. हा, अगं नाही नाही, ते काय नाही. तू लप, मी सांगते ना तुला लप. आई, आले आले आले. तू जाऊ नको, इथंच थांब. मी आले आले आले, मी आले आले. देते तुला चहा खायला. माझ्याकडे आले ना, आले. काय आहे? अगं तू कशाला बाहेर आले? मी येत होते ना. नाही, तू हाक मारली म्हणून मी आले ना बाहेर. काम होतं माझ्याकडे. काम म्हणजे अगं पारकर काकून हे लोणचं देऊन यायचंय. हो, मी जाते ना. नाही मी जाते. अगं काय आहे, त्यांच्या एका नातेवाईकांकडे ना पुढच्या आठवड्यामध्ये कार्यक्रम आहे. तर त्यांनी आपल्याला ऑर्डर पण दिली आहे. मग आता लोणचं करावं लागेल ना. जरा लिंब घेऊन येशील का? आणते ना, आणते. हा, हे घे 100 रुपयाची लिंब आण. हा चल. आणि आई, स्वस्त मिळाली म्हणून कशी पण आणू नका. चांगली आणा, बघून आण चांगली. अगं छान आणते ना. आणि आणलीच ना की ती कापून पण ठेव. हा, लगेच लोणचं टाकले. हा, शोभे, बघच तू. हा, कशी लिंबू आणते मी. अहो एवढ्यात दमलात? त्या गुंडाला पकडा आधी. अगं तो साधा सुद्धा गुंड नाही ग. तू मला तर वाटतं तो कुठल्या तरी आतंकवादी संघटनेत सामील असणार. हो काय, सगळी ट्रेनिंग घेऊन आलाय. कशावरून काय, बघतो आहे केवढा, पळतोय केवढा. ही पोलिसांची नजर आहे ग. या नजरेतून तो आतंकवादी कधी सुटणार नाही. हा, नजरेचा सोडा, तो तुमच्या हातातून सुटलाय ते बघा. पकडा ना आधी त्याला. बायकोसाठी एवढं नाही करणार. करणार. आज जर त्याला पकडून आत नाही टाकलं ना तर हवालदार तडवी म्हणून नाव नाही लावणार. हा, ते मग बघू. आधी पकडा त्याला. अगं पण हा गेला कुठे? तुम्ही बोलत बसलात. अरे पण तू पण बोलत होतीस ना. तुझं लक्ष नव्हतं. तुमच्यामुळे तो सटकला. अरे सटकला कुठे? बघ, शोधा ना. कुठे शोधणार आता? अरे अहो गेला कुठे? अहो हा बघा. पकड. मी जे मागेन ते तुम्हाला आणून देशील ना? हो. हे घालो. मला लिंबू आणून दे. हे काय, एकच लिंबू? तू मला सांगितलं लिंबू दे, मी लिंबू दिला. अगं मला काही सरबतासाठी नकोय लिंबू. लोणच्यासाठी पाहिजे. खूप लागतील. हा, एवढे लिंबू? तूच तर सांगितलंस. हा, असू दे. आता ना शोभा खुश होईल. पैसे पण वाचले आणि लिंबू पण आली. शोभा. अरे काय झालं घाबरायला? शोभा कुठे? शोभा माहित नाही. मोहन आधी शांत हो आणि नीट सांग बघू काय झालंय ते. पकड
पकड हे पळतो कुठे साहेब काय झालं? तुम्ही कोण? मी चाळीचा अध्यक्ष आहे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तूच लीडर आहेस तर थांब, तुला आत टाकतो. मी काय केलेलं? याला घ्या. याने काहीच नाही केलंय. तुम्ही दोघे बाजूला उभे राहा, नाहीतर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुम्हा दोघांना आत टाकेल. याला धरा. काय साहेब, मी काहीच केलेलं नाही, मी निर्दोष आहे, मी खरंच सांगतो तुम्हाला. हा मग पळायला कशाला? एवढी जर पळायची हौस असेल ना, तो ऑलिम्पिक मध्ये जायचं ना. असे वाईट धंदे करतो कशाला रे? पण साहेब यांनी केलंय काय? हो, त्या दिवशी हा माणूस माझा पाठलाग करत होता. नको नको ते इशारे करत होता मला, माझी छेड काढली यांनी. अशा माणसाला ना भर चौकात आणून चापकाने फोडून काढलं पाहिजे. काय मोहन काका, अरे तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती अशी. अरे पण मी असं काहीच केलेलं नाही रे मन्या. शोभा कुठे? शोभा मगाशी मी त्यांना बाहेर जाताना पाहिलं. अरे बापरे, त्याचं वाट लागली. प्लीज मला सोडा, मी यांचा पाठलाग करत नव्हतो. खोटं बोलतोय हा माणूस. आता खरं काय नाही ते खोटं काय ते पोलीस स्टेशनलाच बघू. काय कटकट यार, रोजची त्रास आहे नुसता. मला सगळं नीट आठवतंय. बरणी घेऊन जात असताना हा माझ्या मागे लागला. स्वतःला वाचवण्यासाठी मी एका रिक्षात बसले आणि इतकी घाबरली होती मी की बरणी सुद्धा मी रिक्षात विसरली. यार बापरे, एका बरणीसाठी बाई माग आली काय, ते पण पोलिसाला घेऊन. ती नुसताच दूर करणार यार. काही नाही, या माणसाला जन्मठेप झालीच पाहिजे. असं काय करताय? मी असा माणूस नाही हो. अहो तर तुम्ही चाळीत कोणालाही विचारा. राहुल राहुल तिकडे काय उभा आहे? सांग ना या ना, मी कसा माणूस आहे ते सांग या ना. अरे ये लपू नकोस, ये बाहेर ये, बाहेर ये. हा हा मोहिनी, तू काही म्हण, तुझा पायगुण ना भारी आहे. तू आल्या आल्या ना मोन्याला पोलिसांनी पकडला. बोला ए पुढे. हा साहेब बोला. तोंड दाखव. हा तोंड दाखव म्हणालो. हसतो माणूस. हा पण अहो नाही नाही, यांच्यामुळेच तर मी वाचले. यांनी मला या माणसापासून वाचवलं. हा काय? थँक्यू साहेब. हो, तुमच्यासारखी लोक आहेत म्हणून बायका बाहेर फिरू शकतात. नाही तर यांच्यासारखी आहेत ना, शिका जरा, शिका यांच्याकडून. पण मी काहीच आता केलं. जे काय बोलायचं ना ते पोलीस स्टेशनला. साहेब ऐका ना, एकच मिनिट. म्हणजे तुमचा साहेब थोडासा गैरसमज झाला असेल. म्हणजे ताई बरोबर बोलतायत. म्हणजे त्या माझ्याच रिक्षात चढल्या, तिथं बरणी विसरल्या, मग ती बरणी मी घरी घेऊन आलो. पण मोन्या पण बरणीसाठीच त्यांच्या मागे लागला असेल. हा म्हणजे आम्ही ओळखतो ना मोन्याला. बाबा मोहन मात्रे आमच्याच चाळीत राहतो. एकदम साधा माणूस आहे साहेब. म्हणजे अहो दुसऱ्या बाईकडे वाकड्या नजरेनं काय बघायचं, म्हणजे बोलताना पण घाबरतो, लाजतो एकदम साहेब, लाजतो. हा हो बरोबर आहे, हे बरोबर आहे. तर त्याला सोडा ना साहेब. बरणीचं काय झालं? बरणी मी घरी घेऊन आलो, पण मग ती अंजली म्हणली का तिला नकोय बरणी, मग ती टाकून आली बाहेर कुठतरी. भाऊजी टाकून नाही दिली, अंजुनी मला दिली ती बरणी. तरी मला वाटलंच काहीतरी गडबड आहे. म्हणून मीच माधुरीला म्हटलं ती बरणी आपल्याकडे नको, कोणाला तरी देऊन टाक. हो, मग त्यानंतर मी ती बरणी इकडेच ठेवली आणि मग पुढे काय झालं मला नाही माहित. मग ती बरणी मी शांताकडून घेतली आणि माझ्याकडून मावशींनी घेतली. आणि त्या बरणीत मी होते. शांताबाई, माझं बोलणं तुझ्याशिवाय कोणालाच ऐकू जाणार नाही. तू काळजी करू नको. हे बघा साहेब, हा असा सगळा घोळ आहे साहेब. नाही तर मोन्यालाही साधा माणूस आहे. हा म्हणजे एकदम साधा, सरळ, सभ्य, सोजवळ, स्वाभिमानी वगैरे आहे थोडासा. आता तुम्ही एवढं सांगताय ना, तो सोडतो याला. हो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. काही झालं तरी तुम्ही माझ्या बायकोची मदत केली आहे ना. खरंच या रावल्याने ना सगळा घोळ घातला. आता त्या मास्तरला ना असा चोख पडला असता की नाही, फुकटचा वाचला बघ. मी सांगशील ते तू करशील ना? हो, मग ना त्या मास्तर बद्दल ना रावल्या जास्तीत जास्त वाईट बोलला पाहिजे. असं कर. हो.
ए थांबे कुठं चालला साहेब? आता मी जे काय बोललो ना त्यातला एक पण गुण नाही या माणसामध्ये. हा, एक नंबरचा डांबीस माणूस आहे. चेहऱ्यावर जाऊ नका, वाटतो साधा बोळा. एक नंबरचा खत्री पण तरी साहेब येऊ. काय बडबडतो? बस बोलाव तुम्ही. हा बोलणारच आहे ना. तुम्हाला सांगतो साहेब, हे बायकांना छेडण्याची सवय तर ह्याला आधीपासूनच आहे. म्हणजे नाक्यावर बसून शिट्ट्या काय वाजवतो, बायकांना धक्के काय मारतो, तसंच माणूस आहे हा एकदम. सारखं काहीतरी दारू पिणार आणि रात्री तमाशा करणार. रात्री झोपायला मिळत नाही आम्हाला. त्याच्या बायकोकडे बघून आम्ही सगळे गप बसतो, पण ह्याचा आतीच झालंय. नाही तुम्ही घेऊन जा याला, या शिक्षा द्या. जा घेऊन जा. आता मी तुला सोडणार नाही. पक्का पुरावा मिळालाय मला. छान केलं सा. पण आता असं काहीतरी कर. हा रावल्याला मोहण्याबद्दल जास्त वाईट बोलला पाहिजे आणि पोलीस दादाने ना त्याने एकला गावली पाहिजे. हा हो. अजून तर लय काय काय सांगायचंय. तुम्हाला सांगतो, हा माणूस आहे ना आतंकवादी संघटनेत काम करतो. कुठे कुठे हल्ले करायच्यात ना ह्याला सगळं माहितीये. डॉनचा राईट हँड आहे हा. आणि तुम्हाला सांगतो, तुमची पण बदली करायला लावा लागलो. ए तू माझी बदली करणार? माझ्या नवऱ्याला हात लावला तर याद राखा, सोडणार नाही तुम्हाला. त्याला सोडून द्या. साहेब तुम्ही काही सोडू नका त्याला. घेऊन जा घेऊन जा. चल. ही कशाला आली मध्ये? हा त्या मोहण्याला चांगली पडली असती ना. तिला पण देऊ का फटके? नको नको, ती माझी मुलगी आहे. हा कोण आहे? तो तिचा नवरा. शोभा शोभा, बरं झालं तू आलीस. मला वाचव येतून. तुला आता कोणीच वाचू शकत नाही. माझी छेड काढतोस काय? ए माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू वेंधळा आहे, पण हे असलं काही करणार नाही. आणि काय हो, तुम्ही काही केलं नाही ना, मग सांगता येत नाही त्यांना? सांगितलं मी त्यांना, ऐकतच नाहीत. पण आत्ता सांगा माझ्या समोर, मी आहे ना इथे. हो छाती ठोकून सांगा की मी असं काही केलेलं नाही. सांगतो. फोन वाजतोय तुमचा, उचला ना. हो हो हो. कुणाचा फोन आहे? ऑफिस बुटीक मधनं फोन आलाय. मात्र झालात का नाही ऑफिसला? ऑफिस म्हणजे काय आश्रम वाटलं तुम्हाला? आता इकडची कामं कोण करणार? नाही येणार. काय करणार आहेस तू? आणि जेवढा पगार देता ना तेवढंच बोलायचं माझ्या नवऱ्याला. आणि तू पण बोलणार नाही ग? मालकीण आहेस का? नाही. नाही ना, मग उगाच मालकिणीचं आव आणून वाटेल ते बोलायचं नाही. हे तर जिथे बसून कपडे शिवतेस ना तिथेच येऊन फाडेन तुला. ठेवते आम्ही फोन. हॅलो हॅलो, तुम्हाला अजून काय बोलायचंय? नाही हो, मी एवढं सांगतोय तर खरं असेल सगळं. माझ्याच बायकोचा काहीतरी गैरसमज झाला असेल. माफ करावं आम्हाला. शोभा शोभा, जाऊ दे ना ग. चूक झाली असेल त्यांच्याकडनं. माणूस आहे तू, खोट आहे. जाऊ दे. तुम्ही जा तुम्ही जा. चल ग चल. तुमच्या या स्वभावामुळे ना सगळेजण फायदा घेतात. जरा कडक राहायला शिका. नाही बाबा, मी चला आता.